श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, माणसाला आपल्या शरीरावरती आणि आपल्या भावनेंवरती नियंत्रण आणि ताबा मिळवता आला पाहिजे. माणसाला आपल्या शरीरावरती नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. आपल्याला आपले शरीर नियंत्रित ठेवता आले पाहिजे. लक्षात ठेवा, जास्त क्रोध हा माणसासाठी खूप घातक आहे. क्रोध हा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि भ्रष्ट झालेली की आपण स्वतःचे नुकसान करून घेत असतो. लक्षात ठेवा, माणसाचे सर्वात मोठे नुकसान करण्यामध्ये कोणते कारण असेल तर ते क्रोध आहे. क्रोध माणसाला खूप काही गोष्टी विपरीत घडवू शकतो. माणसाचे त्याच्या क्रोधामुळे खूप मोठे नुकसान देखील होऊ शकते आणि काहींचे ते होते देखील. त्यामुळे आपल्याला आपल्या क्रोधावरती नियंत्रण मिळवता आले पाहिजे. मानवाच्या विनाशाची काही प्रमुख कारणे आहेत: काम, क्रोध, लोभ, निद्रा, भय, आळस. आपण कमावलेले नाव, ऐश्वर, धन, प्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळे गमवण्याची वेळ येते. त्यामुळे ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही अशा व्यक्तींमागे विनाकारण धावण्यापेक्षा जीवनात एकटे राहायला शिका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या रागावरती, आपल्या क्रोधावरती नियंत्रण मिळवायला शिका. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढ्या क्रोधामध्ये जाऊन निर्णय घ्याल तेवढे मोठे नुकसान हे तुमचे होऊ शकते. त्यामुळे शक्यतो आपल्यामध्ये क्रोधावरती नियंत्रण ठेवता आपल्याला आलेच पाहिजे. क्रोध हा माणसाचा शत्रू आहे. माणूस क्रोधामध्ये खूप चुकीच्या गोष्टी घडवू लागतो. त्यामुळे आपल्याला क्रोध हा खूप घातक आहे. जो व्यक्ती आपल्या क्रोधावर नियंत्रण मिळवू शकत नाही तो व्यक्ती स्वतःचे मोठे नुकसान करून घेऊ शकतो. क्रोधामुळे आपण आपले नकळत असे मोठे नुकसान करून घेऊ शकतो की ते नुकसान भरपाई पुन्हा करणे खूप अवघड आहे. त्या नुकसान भरपाईमुळे कधीही होऊ शकणार नाही. त्यामुळे आपले प्रचंड असे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, क्रोध आपल्याला आपल्या जीवनासाठी खूप घातक आहे. आपल्या क्रोधामुळे आपण आपले सर्वात मौल्यवान वस्तू देखील गमवू शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या क्रोधावरती नियंत्रण ठेवता आले पाहिजे. आपला क्रोध हा आपला शत्रू आहे. त्यामुळे आपल्या क्रोधाला आपल्याला नियंत्रण करता आले पाहिजे. आपल्याला आपल्या रागावरती ताबा मिळवता आला पाहिजे. लक्षात ठेवा, आपला राग आणि क्रोध या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी हानिकारक आहेत आणि घातक देखील आहेत. त्यामुळे या गोष्टींना तुम्ही नियंत्रित ठेवा. माणसांना स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण करता आले पाहिजे, ताबा ठेवता आलं पाहिजे. आपल्या भावनांमुळे आपण विनाकारण कोणत्याही मोठ्या अडचणीत सापडू शकतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कोणताही निर्णय घेताना भावनाच्या भऱ्यामध्ये कधीही घेऊ नका. तुम्ही एखादा निर्णय घेतला, भावनाच्या भरेत तो घेता आणि नंतर विचार केलात तर लक्षात येते की तुमचा तो निर्णय चुकलेला आहे. त्यामुळे निर्णय घेताना 100 वेळा विचार करा आणि शक्यतो भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. भावनामध्ये निर्णय घेतलेला कधीही आपल्याला अंगलटीच येतो. त्या निर्णयामुळे आपण अडचणीत सापडू शकतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, भावनेच्या भरात घेतलेला निर्णय कधीही चुकीचाच होऊ शकतो. या निर्णयामुळे भविष्यात आपण कोणत्या तरी मोठ्या अडचणींना अडकू शकतो. त्यामुळे या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. शक्यतो भावनेमध्ये निर्णयच घेऊ नका. अशी वेळ जर का तुमच्यावर आली की तुमच्या भावनांच्यामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही थोडा वेळ थांबा, थोडासा धीर धरा. त्यावेळेस तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका. थोडासा वेळ जाऊ द्यात. त्या वातावरणातून तुम्ही स्वतःला थोडा वेळ बाहेर काढा. तुमचे डोकं आणि मन शांत करा आणि मग शांतपणे विचार घेऊन निर्णय करा. मग तुमचा निर्णय चुकणार नाही. लक्षात ठेवा, निर्णय घेऊन विचार करत बसण्यापेक्षा विचार करून निर्णय घेतलेला कधीही बराच. तो निर्णय कधीही चुकत नाही. या उलट कोणताही विचार न करता जेव्हा आपण निर्णय घेतो त्यानंतरनं आपल्याला खूप मोठ्या संकटांना सामोरे जावं लागू शकते. त्यामुळे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका आणि विचार न करताही कोणता पण निर्णय तुम्ही घेऊ नका. निर्णय हा
घ्यायचा असेल तर पूर्ण शांतपणे डोके थंड ठेवूनच घ्या. आपला निर्णय हा कधीही चुकता कामा नये. लक्षात ठेवा, एकदा घेतलेला निर्णय आणि कृती पुन्हा परत माघारी घेतत नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना त्याचा पूर्णपणे विचार करा. आपल्या निर्णयामुळे दुसऱ्यांना कोणता त्याचा त्रास होणार नाही ना, आणि आपल्या या निर्णयामुळे आपले कोणते मोठे असे नुकसान तर होणार नाही ना, याचा तुम्ही पूर्णपणे विचार करा. आपल्या निर्णयामुळे आपले काही नुकसान तर होत नाही आहे ना, किंवा आपल्या निर्णयामुळे समोरचा व्यक्ती दुखावला तर जाणार नाही ना, किंवा समोरच्या व्यक्तीचे काही नुकसान तर होत नाही आहे ना, याचा तुम्ही पूर्णपणे विचार करा. आणि शक्यतो विचार करूनच निर्णय घ्या. विचार करून निर्णय घेतलेला कधीही चांगलाच, तो आपल्यासाठी फायदेशीरच असतो. त्यामुळे कधीही निर्णय घेताना त्याचा पूर्णपणे संपूर्ण बाजूने विचार करा. तो निर्णय भविष्यात कधीही चुकणार नाही. जीवनामध्ये कोणाच्याही संगतीची अपेक्षा ठेवू नका. स्वतःचा रस्ता स्वतः एकटे चाला. एकटे राहण्यात आनंद घेण्याचा स्वीकारा, कारण कोणीही तुमच्यासोबरोबर शेवटपर्यंत राहणार नाही आहे. मतलबी लोकांना, ज्या लोकांनी धोका दिला आहे, अशा लोकांना तुमच्या मोबाईलमधून नाही तर तुमच्या आयुष्यातूनही डिलीट करून टाका. अशा लोकांचा तुम्ही फार विचार करू नकात. म्हणजेच त्यांचा विचार डोक्यातून काढून टाका. कारण तुम्ही जेवढा हवे त्या गोष्टींचा विचार करणार, तुम्ही जेवढा त्या लोकांचा विचार करणार, तेवढा त्रास तुम्हाला होणार. तुमच्या आरोग्याला त्याचा त्रास होणार, आणि ती व्यक्ती तुमच्या जीवनापासून ज्यावेळेस लांब जाईल, त्याचा सर्वात जास्त त्रास हा तुम्हाला होईल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कोणाकडूनही कोणतीही जास्त अपेक्षा ठेवू नकात. आपले काम व आपले निर्णय हे स्वतः घेत चला. आपले निर्णय हे कोणावरतीही अवलंबून ठेवू नकात. स्वतःचे निर्णय हे स्वतः घ्यायला चला. कदाचित तुम्हाला तुमचे स्वतःचे निर्णय घेताना 1-2 वेळा चुकतील, पण नंतर तुम्हाला तुमचे निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. तुम्हाला त्याची सवय होईल. तुम्हाला चूक बरोबर या गोष्टी कळू लागतील. तुम्ही त्यानुसार तुमचे निर्णय घेऊ लागाल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपले निर्णय स्वतः घेत चला. आपल्या निर्णयामुळे इतर कोणालाही त्रास होऊन देऊ नकात. आपला निर्णय तुम्ही प्रामाणिकपणे घ्या. आपल्या निर्णयामुळे तुम्ही स्वतःचे कोणतेही नुकसान हे करून घेऊ नकात. लक्षात ठेवा, तुम्ही घेतलेला निर्णय हा सर्वस्वी तुमचा असेल. त्यानंतर जे काही चांगले किंवा वाईट घडेल हे तुमचेच घडणार आहे, तुमच्या बाबतीतच घडणार आहे. त्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असणार आहात. त्यामुळे दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतः निर्णय घेऊन चुकला असेल तर तो कधीही चांगला. तुम्ही त्याच्यातून काहीतरी चांगलंच शिकचाल. या उलट एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं ऐकून तुम्ही निर्णय घेतलात आणि तो निर्णय चुकला तर तुम्ही त्या व्यक्तीला दोष देत बसाल. याच्यातून तुमचे नाते तुटेल. त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. यातून तुम्ही एक चांगला माणूस म्हणून चांगले निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये येईल आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढेल. श्री स्वामी समर्थ.